तो हाय एवरीवन, अभी हो गए 7-8 सुबह के और आज हम जा रहे हैं कालू वाटरफॉल जो कि आता है मार्शेज घाट के पास में। आज ॲज अ पिलियन माझ्यासोबत राहील यश माझा डिप्लोमाचा मित्र आहे, तर आम्ही दोघी जॉईन करू आमच्या ग्रुपला आणि 8 जण येत आहे तिकडून हिंचीवाडीवरून. तिकडून ते सगळे आमचे इंजिनिअरिंगचे मित्र, माझे इंजिनिअरिंगचे मित्र आहे. त्याचा कॉल आला काल निलेशचा मला की जायचं का कुठे म्हणून. तर म्हटलं कुठे जायचं, त्याला विचारलं. तो म्हणे काळू वॉटरफॉल. ठीक आहे जाऊ आपण सगळे. आता जाताना मला पहिले हवा टेस्ट करायची, कारण मला हवा कमी वाटते गाडीमध्ये आणि होप सो की जास्त पाऊस नाही पडायला पाहिजे. पडलं तरी काही हरकत नाही, पण आता तरी एवढा पाऊस वाटत नाही. आता तरी बंद आहे पाऊस. हो काय होतं. अरे यार एक तर व्हिडिओ काढू द्या. त्याला घेऊन जाशील व्हिडिओ काढायला कोणाला तू आज. कोणता व्हिडिओ काढतोय मला? रील आपला सर्वजण या रे. 2 मिनिटं थांबले आता. कायची रील पाहायची तुला पोरांची गाड्यांची. पोऱ्या मला दम झालाय पुरा. गाडी मस्त बढिया कंट्रोल करतो तो. अरे का नाचत होती ती गाडी, मागून बघत होता. गाडी पुढे घे. टाक मग हेल्मेट घातलं टाक. काय रस्ता आहे एक नंबर. हां 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 काय हा पाऊस चालू झाला आहे. अजून वेळ आपण 3 किलोमीटर मागे. नारायणगाववरून टर्न घेतला आपण. नारायणगाव काय ऐकून येते. हो जुन्नर आहे. नारायणगाव 1 किलोमीटर आणि जुन्नर 14 किलोमीटर. महाशेष 42 किलोमीटर इथून. भीमाशंकरचा रस्ता पण इथूनच दाखवत आहे. आपल्याला राईट राईट घ्यायचं. हे रस्ते क्लास आहे. मला वाटलं खराब असतील रस्ते, पण खूप चांगले. इंस्टाग्राम PS ला सपोर्ट करत आहे ना. काय इंस्टाग्राम म्हटलं PS ला सपोर्ट करत आहे ना. FPS ला नाही वाटतं. करते 50पर्यंत करते. आपण नाही विसरत परंतु तू व्हिडिओ एक्सपोर्ट करतो ना, एक्सपोर्ट एडिट केल्यानंतर त्याच्यावर पण डिपेंड राहतं. नाही करते तुला व्हिडिओ दाखवेल मी 60 FPS वाली. 60 माहिती मला, पण 50 तरी करते 100%. अरे तो आहे ना बीट रेटचा खेळ राहतो. तू एक्सपोर्ट करशील ना व्हिडिओ
ज्या बीट रेटवर एक्सपोर्ट करशील त्याच्यावर डिपेंड राहतो, कम्पॅरिझन रेशो राहतो ते. सरळ अजून आपल्याला 12 किलोमीटर तरी जाणार आहे हा रस्ता जुन्नरपर्यंत. मी तसं पहिल्यांदाच येतो या जुन्नर एरियामध्ये, त्याच्या आधी काही गेलो नाही. की धबधबे खूप बघायला भेटतात. ओंकारचा फुल जवळ रेनकोट आला आहे. अरे ओंकार, रेनकोट आहे का हा? रेनकोट आहे. वा, वातावरण खूप मस्त झालंय. यायला पाहिजे शनिवार रविवार बाहेर लोकांनी. 5 दिवस काम करता, शनिवार रविवार काय केलं बघ, घरी झोपा काढता. काय झोपा काढायचं? बाहर आओ, घूमो, देखो जंगल कितना ब्यूटीफुल है. हाँ हाँ, कुदरत के नज़ारे. रस्ता बघ किती मस्त आहे. वरून थंडी हवा. ठीक आहे, पाऊस नाही तेवढं चांगलं आहे. पाऊस चालू झाल्यावर थोडं हां मेसी होऊन जातो. दोघी साईडला बाग आहे, खूप मस्त आहे रे ते. त्याचं जीवन खूप मस्त आहे यार. इलेक्ट्रिक पण आताच गाडी येते आहे. चांगला स्टोरत नाही गाडी. चांगला स्टोरत नाही गाडी. व्हाईट कलरची अंडर घेतली. 1 महिना झाला याला अंडर घेतली. 1 महिन्यापूर्वी घेतली ना. 1 महिन्यापूर्वी घेतली अंडर. हां, जिवंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रवेशद्वार शिव जन्मभूमीत आपले सहर्ष स्वागत आहे. हर हर महादेव. आता जस्ट पाहिलं आहे आपले मागे राहिलेले मंडळी, माझे इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स सगळे जस्ट पास केलं त्यांनी आता आम्हाला. त्यांचं काही लक्ष नव्हतं कारण आम्ही जरा आतमध्ये आलो होतो. एक कमान दिसली आम्हाला. ही कुठली कमान आहे ते पाहावं लागेल. चाबी दे. चाबी माझ्याकडे आहे का? आभारी आहो. खूपच मस्त कमान आहे. समोर जाऊन पहाड. काय व्ह्यू आहे यार. चा स्पीड आणि स्पीड ब्रेकर समोर. वाव. Check it out guys, check it out. केव्हा आले तुम्ही इथे? नेमकं जस्ट ना. अरे आम्ही थांबलो होतो मागे, माहिती का? तुम्ही म्हणे थांबा. हा, आता ते 2 पोरं आहे ना त्या हायवेला पुढे चालले गेले. अरे बापरे. आता इथं समोर एक चूल फाटा म्हणून ठिकाण आहे, त्यांना तिथं बोलवलं. म्हटलं तुम्ही तिथे भेटा, आम्ही पण तिथं निघून तिथून समोर. ती कमान लागली तर पहिली मोठी कमान. हा 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 हा. आम्ही तिथे साईडला लावले होते. आम्ही तुम्हाला पाहिलं गेले. आम्ही आवाज देऊ पण शकले नाही. दूर होते तुम्ही म्हणून. चालू आहे कॅमेरा. चालू आहे चालू आहे.
मोठा आवाज असतो. हा हा हे बघ नील्या बसला बरोबर बसला बसला. हा खोबरा केवढा सुंदर बघा. पुढे काय आहे बघा. हा आहे माळशेज घाट. ब्युटिफुल ब्युटिफुल. मस्त आहे ना. मी एक्सपेक्ट नव्हता केला एवढं सही आहे. मी तिकडे पाहूच शकत नाही खाली, एवढं दुखतंय. तर अशा ठिकाणी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की अशा ठिकाणी कधीच गाडी थांबवून कधीच मजा लुटायची. तेव्हा काय येऊन बरेच अंगावर काही सांगतो. अशा वातावरणात एवढे एन्जॉयमेंट नाही करायचं. फक्त 3 पायचे दूर हे बघा. एका ट्रॅकवर पूर्ण पाणी पडतंय. मी तर मजा करणार नाही. एंटरमध्ये जायची, पाण्याखाली जायची. आपण मध्ये जजमेंट घेऊ गाडी टायर खोल जाता की हे बघा. हे जाईल ते तुम्हाला पूर्ण ओले करून टाकलं मागे. एवढा बोलत नाही सध्या, तर मला एवढी प्रॅक्टिस नाही बोलायची. पण तुम्ही या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये पूर्ण हे एन्जॉय करा. पहिला ब्लॉग त्यातून तुम्ही खूप चांगला मला हे दिला, सपोर्ट दिला. मी एक्सपेक्ट नव्हतं तुला एवढं लवकर थोडंसं ग्रो होईल. पण
हां विजिबिलिटी एकदम 0. हां तो अच्छा आणि हे झालं कोणाला माहिती रे बस तिकडचा टायर आत गेला असेल कंट्रोल लूज झाला टर्नवरती गाडी गेली आत म्हणून कधीही जे लिडिंग लाईन आहे त्याच्यापासून 2-3 फूट अंतर ठेवून गाडी चालवायची. लिडिंग लाईन म्हणजे जे काय रोड कॉर्नर जे म्हणतात तुम्हाला सांगता येणार यात केवढा मोठा खड्डा आहे. छोटा पण असू शकतो पण मोठाही असू शकतो म्हणून त्या पाण्यातून कधीच गाडी टाकायची. ओके थांबवून जावं लागेल ते इथे थोडा डाऊन हिल आहे. या व्ह्यूला एक्सप्लेन नाही करता येणार खरंच. पाऊस चालू झाला परत. उभा राहा. कसला वाहतोय भाई तो खतरनाक. Oh my God. मेरे ते स्टँड फसतील आतमध्ये. व्यवस्थित लागतं ते वरचं हे फक्त तुला वाटतं खालून. अच्छा आहे का कडक. बस